मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज दुपारनंतर तसेच पुढील काही तासांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा पाहायला मिळतोय। पावसाचा अक्षरशः आपल्याला रेड अलर्ट आपल्याला आज देखील पाहायला मिळतोय। मागच्या वेळेस सारखाच देखील आपल्याला या बारेने देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस होणार, तर कोणत्या ठिकाणी हलका ते मध्यम होणार, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर आज दुपारनंतर येत्या काही तासांमध्येच आपल्याला आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय। विजांच्या कडकडाटासह आपल्याला भयंकर मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच आपल्याला जसं की बघू शकताय आपण, आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला, तसेच बीड, लातूर, धाराशिव, तुळजापूर या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतोय। काल देखील मित्रांनो आपल्याला बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यामध्ये आपल्याला अतिभयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला। अक्षरशः मुसळधार पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळाला। रस्त्यावर देखील आपल्याला भयंकर प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळालं। तसेच मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या ठिकाणी सुद्धा आपल्याला विजांच्या कडकडाटात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे। जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला अहिल्यानगर, सोलापूर, बारामती, करमाळा, दौंड, इंदापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी आपल्याला विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर तसेच सायंकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला राज्यात पुढील 5 ते 6 दिवस मित्रांनो जोरदार पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। उद्या देखील राज्यात आपल्याला पावसाचा जोर आणखीन प्रमाणात वाढत जाताना पाहायला मिळतंय। उद्या मराठवाड्यात आपल्याला धुवाधार पावसाचा अलर्ट पाहायला मिळतंय। त्याबद्दलचा सविस्तर अंदाज देखील आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्हाला देखील तुमच्या गावाचा अंदाज जर पाहिजे असेल तरी देखील तुमच्या गावाचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, व्हिडिओला एक लाईक केले असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, म्हणजे तरच तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील दिला जात असतो, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या। तसेच आपण बघू शकताय, आपल्याला 18 तारखेला देखील राज्यात पावसाचा जोर आणखी प्रमाणात वाढत जाताना पाहायला मिळतोय। सोलापूर जिल्ह्यात आपल्याला अतिवृष्टीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला 19 तारखेला देखील राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय।